गोपाळाचे. चला आपण नामदेव महाराजांचे चरित्र बघू. नरहरी व लिंबाबाई या दाम्पत्याच्या पोटी दामाशेट्टी नावाचे सुपुत्र जन्माला आले आणि गोनाची शिंपे त्यांच्या पोटी गोनाई नावाची मुलगी जन्माला आली. महिला मंडळ लक्ष देऊन ऐका. त्यांचा विवाह झाला. गोनाई व दामाशेट्टी यांचा विवाह झाला आणि विवाह झाल्याच्या नंतर त्यांच्या पोटी त्यांनी नवस केला देवाला. आपण देवाला नवस करतो, मग काय मागतो? देव मला हे दे, देव मला ते दे. आपण असं म्हणतो का? देव मला असा मुलगा दे की मला जो मुलगा होईल ना मी त्याला माझ्यातून त्याला तुमच्या कार्याला लावीन, असा मुलगा दे. पण आपण देवाला तसं म्हणत नाही, अजिबात नाही. तुम्ही कसं म्हणता? असं म्हणत. गोनाईने नवस केला देवाला. देवाला नवस केला. देवाला म्हटल्या, देवा मला असा मुलगा दे, असा मुलगा दे की मला जो मुलगा होईल ना मी ते तुला तुझ्या सेवेमध्ये हे करेल. असा मुलगा देवाने दिला. नामदेव महाराज जन्माला आले. त्याचं आधी नामदेव महाराजांचं नाव ठेवायचं ना, काय ठेवायचं काय ठेवायचं ते म्हणले नामाचा प्रसाद आहे हा. आपण नामदेव महाराजांचं काय नाव ठेवा? नामदेव महाराज ठेवलं त्याचं नाव. नामदेव महाराज नाव ठेवल्याच्या नंतर नामदेव महाराज खेळत होते, रंगत होते. खेळता खेळता मोठे झाले आणि मोठे झाल्याच्या नंतर त्यांच्या घरामध्ये असा नियम होता. त्यांच्या घरामध्ये असा नियम होता की देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय ते जेवत नव्हते. पण आता असं राहिले का? अय महिला मंडळ, राहिले का? परंतु मी देवाला नैवेद्य दाखवता देवाची देवपूजा करता का? किती जणी करता? वर पोटावर करा. हाय बरं या गावामध्ये मला पहिल्यांदा दिसले. गोनाई काय करायच्या? उठायच्या, स्नान करायच्या, त्यांचा शृंगार करायच्या आणि काय त्यांचा पहिल्या काय जुन्या काळात चुली होत्या, सारवण वगैरे करायच्या, रांगोळी काढायच्या आणि देवाचं ताट तयार करायचं. पण आताच्या महिला तसं करत नाही. उठतात डायरेक्ट किचन रूम मध्ये, पोराला डब्बा द्यायचा राहतो, डायरेक्ट डब्बा करायचा, आंघोळ नाही, स्नान नाही, काही नाही, डायरेक्ट. मग ते खरंच त्या मुलाला संस्कार लागतील का तुमचे? महिला मंडळ, अय अय खोपणे वस्ती. तसे गोनाई काय करायच्या? शृंगार करायच्या, स्नान करायच्या, देवाची घरातली देवपूजा करायच्या आणि नंतर देवाचा नैवेद्य बनवायचा. पण देवाचा नैवेद्य बनल्याच्या नंतर पहिली भाकर कोणाची असते? गाईची असते. गाईची पहिली भाकर गाईला द्यायच्या. शेवटची भाकर कोणाची असते? कुत्र्याची. बरं तुम्ही नीट करता का कुत्र्याला भाकर? कशी करता? एकदम जाड. तुम्ही ते पप्पीच्या बाबाला द्या बरं. असं बरं. पहिली भाकर गाईची असते. इथे कोणी देतच नसतं पहिली भाकर. पहिली भाकर पप्प्याच्या बापाला देता तुम्ही आणि पप्प्याचा बाप हळूहळू नंदी महाराजांसारखे मान डोळायला लागतात. असे पहिली भाकर गाईची असते, मग गाईला द्यावी. गोनाई पहिली भाकर गाईला करायची, नंतर नैवेद्याचे ताट तयार करायचे आणि एके दिवशी दामाशेट्टींना बाहेर गावी जावं लागलं काही कामासाठी. मग गोनाई म्हणते, तुम्ही आता बाहेर गावी जाणार, मग देवाला नैवेद्य कोण दाखवणार? भगवान पांडुरंग परमात्म्याला. मग नामदेव दामाशेट्टी म्हणतात, आपला नामा आहे ना, आपल्या नामाला गोड असं ताट तयार करून दे आणि नामदेव महाराज जातील मंदिरात, देवाला नैवेद्य दाखवून येतील. मग दामाशेट्टी बाहेर गेले आणि नामदेव महाराजांना गोनाई म्हणती, काय कर नामा बाळा, मी तुला आज ताट तयार करून देते, व्यवस्थित सुंदर असं भोजन तयार करून देते आणि तू काय कर, आज देवाला नैवेद्य खाऊ घालून ये. आताची आई काय म्हणते? बाळा जा आणि देवाला नैवेद्य दाखवून ये. पण गोनाई काय म्हटली होती? बोलण्यामध्ये फरक आहे बघा. गोनाई म्हटली होती, बाळा जा आणि देवाला नैवेद्य खाऊ घालून ये. नामदेव महाराजांनी तो शब्द लक्षात ठेवला. नामदेव महाराज गेले मंदिराकडे. मंदिरात गेल्याच्या नंतर देवाला म्हणतात, देवा माझे बाबा काही कामासाठी बाहेर गेलेत बघ, तू काय कर, आता जेवण करून घे, मी तोपर्यंत बाहेर बसतो. भगवान पांडुरंग परमात्मा कसे प्रगट होणार? नाही होणार. ते विनवणी करतात वारंवार, माझे बाबा तुला काय श्लोक म्हणतात का, मंत्र म्हणतात का? असलं काय बाबा मला येत नाही. तू काय कर, जेवण करून घे. मी जर असंच रिटर्न जर गेलो तर माझी आई माझ्या डोक्याचा नारळ फोडील. तू काय कर, पहिलं जेवण करून घे. विठ्ठला विठ्ठला नामदेव महाराज वारंवार
नाही तर मी तुझ्या पायावरती माझे डोकं फोडून रक्ताचा अभिषेक करन बघ. नामदेव